स्वराज्याचं स्वराज्य स्थापन करत आहेत. आणि एकदा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात फेरफटका मारत असताना फिरताना सहज मैदानी हात निर्माणी तुपाच्या पाणी व्याकुळ वृद्ध कापे थरथर व्याकुळ वृद्ध कापे थरथर व्याकुळ वृद्ध कापे थरथर. न्याय द्यावं म्हणे मला अगोदर सांगा काय चुकले माझ्या आजवरजी सांगा काय चुकले माझ्या आजवरजी सांगा काय चुकले माझ्या आजवरजी. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात फेरफटका मारत असताना एक निर्वाणी आग त्यांच्या कानावर पडली. राजा थांबा, राजा थांबा. शिवाजी महाराजांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं. साठी ओलांडलेला एक वृद्ध घाम्या गुण झालेला राजांकडे धावत येत होता आणि आल्या आल्या राजाच्या पायावर पडला आणि म्हणाला, राजा न्याय करा, राजा न्याय करा. कुंपणाने शेत खाल्लं, राजा राखणदारानं चोरी केली हो. राजाने त्यांच्या खांद्याला धरलं, वर उठवलं आणि म्हणाले, बाबा रडू नका, काय घडलं ते सविस्तर सांगा आम्हाला. मग त्या वृद्ध म्हणाले, राजा काय सांगू तुम्हाला. पाटलाच्या हाती राजे गाव, बाबाजी राव पाटलाचे नाव सांगतो तुम्हाला. आजवारी मिळाली नाशिक त्यांच्या कर्माला राजे गेली असता लेख पाणवठ्याला आबरूवर घाला त्यानं घातला काळोखा झाला. गेली अब्रू म्हणून जीव आणि हे निर्वाणी शब्द ऐकताच परस्त्रीला माते समान मानणारा राजा माझ्या राजाचा क्रोध अनावर झाला. आणि काय घडलं, काय काय राजा साला बघा राग, राजा साला बघा राग खवळला व भडकली आग. दिला देशी असाची कंकस, दिला देशी असाची कंकस. जगडबंद करून आणा शंकास न्याय मिळेल या चोरटास. न्याय मिळेल या चोरटास. राजांनी यसाजी कंकाला आदेश केला, यसाजी आत्ताच्या आत्ता जाऊन पाटलाला आमच्या समोर हजर करा. यसाजीने घोड्याची लगाम खेचली, सरळ जाऊन पाटलाच्या वाड्यात थांबले आणि म्हणाले, पाटील राजाचा हुकूम आहे, तुम्हाला राजवाड्यात बोलावले तरी तो गुरमी चढलेला पाणी कसा बोलतोय. अरे कोण राजा, ज्याचा बा आदिशाच्या दरबारात मुजर करतो त्याचं पोर आणि राजा. अरे असं कुणी मोठं राजा व्हायचं नसतं, तसं तो लहान आहेच म्हणावं. आणि आम्ही या गावचं पाटील आहोत, वतनदार आहोत. आम्ही दाखवील ती पूर्व दिशा आणि सांगेल तो आदिशा तुया. आणि आताचं कवळ पोर आमचं नाही करणार होय. अरे फळ. आणि मग काय घडलं, काय काय यसाजी गेले धावून, यसाजी गेले धावलं, तलवार गळी ठेवलं, पाटलाशी बोले रोखून, आम्ही हुकूम नाही म्हणून, जीव देतो तुला सोडून पटलवी नाही यसाजी कंका आले परतून जी, आले परतून जी जी जी. पाटलवी नाही यसाजी कंका आले परतून जी जी, आले परतून जी जी जी. गेल्या पावली यसाजी कंका घडावर परतले. घडलेला सगळा रथात राजाला सांगितला. पुन्हा 50 मावळे घेऊन पाटलाच्या वाड्यात गेले. पाटलाला झगड बंद करून राजासमोर हजर केलं. तरी तो गुरमी चढलेला पाटील हाताला इसकत म्हणतोय, अरे अरे सोडा आम्हासनी, का आणलंय आम्हाला इथं, सोडा सोडा म्हणतोय ना, सोडा, आम्ही पाटील आहोत. राजाने पाटलाकडे बघितलं आणि म्हणाले, पाटील आणि तुम्ही, अरे त्याचा तुम्ही रक्षक झाला बघ, शकल झाला. देवाऱ्यातली भवानी समजतो आम्ही जशी तशी महिषासुर लक्ष्मी देवाला, लक्ष्मी बहुमान पुरुषाला जिथे घरची लक्ष्मी सुखात तिथे दिनरात सोन्याची वाट. पेटल रामार भले पाटील गया वया पाटलाच्या लक्षात आली. पाटील गया वया करू लागला, म्हणाला, राज राज या राज माफ करा, माफ करा राज, माफ करा, पुण्यांदा अशी चूक होणार नाही राज, पुण्यांदा अशी चूक होणार नाही राज. पाटील राजे म्हणाले, पाटील जर तुम्ही केलेली चूक आम्ही माफ केली तरी रयत आम्हाला कदापि माफ करणार नाही. आणि तुम्ही जी गया वया करताय ना, तीच गया वया त्या माऊलीनेही केली होती.
परंतु तुम्हाला तिची दया आली नाही. आणि असल्या निर्दयी माणसाची आम्हाला तरी कशी दया येणार? नाही नाही पाटील, नाही, आम्हाला दया येणार नाही. राजा इतका काशी राजाने शिक्षेची सुनावणी केली. ती कशी कशी शिक्षेची केली बजावणी, शिक्षेची केली बजावणी, ऐकावे कान देऊनी, पोर धरली जात हातानी, ते हात कापूनी, जे पाय गेले धावून ते कापूया पासूनी, जप्त करा आधी पाटील की ठेवा विद्या जी जी, ठेवा विद्या जी, जप्त करा आधी पाटील की राजा फक्त सुनावणी करूनच थांबले नाहीत, तर अंमलबजावणी सुद्धा तेव्हाच झाली. कारण ते स्वराज्य होतं दादा. म्हणून सांगताय शाहीर, इतिहास सांगे प्रसंग, आबरूचा भंग दावेला जो रंग, तात्काळ शिक्षा भोगून बसला, तात्काळ शिक्षा भोगून बसला, तेव्हा ना कोणी आरोपी पोचला सत्याचा असा झाला न्याय निवाडा, सजाला न्याय निवाडा, बोध घ्या थोडा गातो पोवाडा, कवी कल्याण कवन करता, गुरु रामानंद चरणी माथा, शाहीर जाधव गाई गाथा, शाहीर